लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने वाऱ्यानं आंबा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. सुरुवातीला हवामान बदलामुळे तौर गळती आणि आता अवकाळीमुळे त्याला फटका बसलेला आहे. आपण धाराशिव जिल्ह्यातील मानमोडी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण समोर पाहिलं तर आंबा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काल झालेला जी वारा होता, वादळी पाऊस होता, त्याच्यामध्ये ह्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेले आहे. एक तर महत्त्वाचं म्हणजे हवामान बदलामुळे मागे काही आंब्याचा तौर जी आहे ते 50% तौर गळालेला होता. आणि दुसरं जर पाहिलं तर मध्यंतरी पडत गेलेला अवकाळी पाऊस असेल, वारा असेल, त्यामुळे सुद्धा आंब्याला फटका बसलेला आहे. आणि आत्ता काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा जी आहे ती पूर्णपणे तुटून पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याबरोबर आता या ठिकाणचे शेतकरी आंबा उत्पादक आहेत. काका, काय परिस्थिती झाली नेमकी? कधी झालं हे वारा पाऊस कधी आला? काल 4 वाजल्यापासून पाऊस चालू झाला आणि वारा पहिलाच तोर कमी लागल्यामुळं तोर गळती होऊन माल कमी फळ कमी लागलं होतं आणि जे अपेक्षेप्रमाणे काय फळ निघालेलंच नाही. आणि जे आहे ते कालच्या वारा आणि पावसामुळे सगळे गळून गेले. त्याच्यामुळं एकदम फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालं असेल शेतकऱ्याचं? आता शेतकऱ्याचं जवळपास 80% नुकसान झालंय. पहिला एक आंब्याचा म्हणजे लागण जेव्हा तोर होता त्यावेळेस पण गळती झाली आणि आता दुमारी म्हणजे डबल झाला. आता काल रात्री एकदम जोरात वारा आणि पाऊस आला तर काल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा आमच्या गावात सुमारे 150 एकर आंबा आहे. तर शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. 80% नुकसान झालं आंब्याचं. बर, आता काय मागणी काय? आता ह्याच्यात काय नुकसान तर भरपाई शासन आता म्हणजे कोरडे आश्वासन देते. तर शासनानं काहीतरी शेतकऱ्यांना त्यांना थोडासा आधार राहावा म्हणून थोडी तर मदत राहावं असं आमची अपेक्षा. आता हे आंबा डॅमेज झाला का पूर्ण? काय झालं त्याला नेमकं? आता हे आंबा कुणाच कामाचा नाही, कारण वरून पडलेला आंबा ते म्हणजे व्यापारी पण घेत नाही आणि कशालाच चालत नाही. एकदा पडलेला आंबाला डाग पडल्यामुळे ते आंबा चालत नाही, तर ते आंबा आता फेकून द्यावा लागणार आहे. आता पंचनामे वगैरे होते ना? पंचनामे मागच्या वेळेस झाली होती पण काहीच मदत दिली नाही. फक्त पंचनामे कागदोपत्री होते आणि आता पण अजून कोणीच आलं नाही. तर पंचनामे व्हावं अजून. मावशी पण आहे त्या ठिकाणी. काय कधी झाला हे पाऊस? काल 4 वाजता रात्री आणि पावसामुळे सगळंच गळून गेले. हे वाऱ्या वादनामुळे नुकसान झालं सगळं. नुकसान झालेलं आहे. आता काय वाटतंय तुम्हाला? काय व्हायला मागणी काय असेल तुमची? काय तर शासनानं मदत करावं. मदत खर्च जास्त झालेला आहे. किती वर्षाची बाग आहे तुमची? 4 वर्षाचे. 4. हा. बर. ही म्हणजे फळ चालू आहे तुमचं 4 वर्ष? थोडी 4 वर्षाची आहे, थोडी बर बर 10-12 वर्षाची. बर. ही एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे हे आंबे जे आहेत सगळे या ठिकाणी पडलेले आहेत आणि हे आंबे जे आहेत ही पडल्यामुळं पूर्णपणे डॅमेज झालेला आंबा आहे हा. त्याच्यामुळं शेतकरी जी आहेत ती फार म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पंचनामे करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकंदरीतच आता प्रशासन त्याचे पंचनामे कधी करणार आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.